तुम्ही सुरू केल्यात कशे कितें साध्य जाले आणि कशा पद्धतीन तुम्ही फुडें सरले? जेन्ना आमचे पंच देवीदास च्यारी यांच्यानी संपर्क साधलो जेन्ना एग्रीकल्चर डिपार्टमेंटा कडेन किंवा ते WRD हे डिपार्टमेंटान त्या डिपार्टमेंटांनी आमकां साथ दिली. काय तर सांगला तुमची ही जी शेती पडींग आसा ही पडींग दवरूं नाका, तुम्ही शेतान उतरा, शेती करा, शेतीचे तुमकां खूप फायदे आसत. कारण आमच्या लोकांनी ही शेती जवळजवळ 20-25 वर्सां शेती करूची सोडली. पहिली ही शेती अजिबात तुमकां रिकामी मेळनासली, पण आता लोकांचो इंटरेस्टूच गेलो शेती बद्दलचो. एक तर शेती केली, पावसभर शेती करतात आणि नंतर पावस लागता आणि शेतीची नाशाडी जाता, काय मेळना. एक तर पावस नासता म्हणून शेती वयता अशें, आनी काय तर ती ही जंगली जनावरां, ह्या जनावरांक लागून लोकांक काय ते 100 रुपया खर्च केलो तर तितले 25 रुपया उबे जायना. ह्या कंठाक लागून लोकांनी शेती सोडलेली. पण जेन्ना आमचे हे डिपार्टमेंटचे एग्रीकल्चर WRD किंवा आमचे पंच, स्थानिक पंच ह्या लोकांनी आणि जे कोण आमचे सगळे मित्र म्हणजे ह्या लोकांनी सगळे एकीकडे येऊन ठरयला काय तर ही जमीन जी आम्ही इतकी वर्सां पडींग दवरली तर ह्याच्या फुडें ती पडींग दवरूची न्हू. कारण हे शेतीचो खूप फायदो आसा. आयज जर ती आम्ही राखान दवरली तर फुडले पिढीक मेळटली. जशी आमच्या पयलींच्या पिढयांनी ही राखान दवरली म्हणून आज पर्यंत आमकां मेळ्ळी. तर आयज जर आमी ती रिकामी सांडली जाल्यार फाल्यां सकाळी हे जमनीची आमकां किंमतच कळची ना किंवा आमच्या भुरग्यांक किंमत कळची ना. आयज आमी ह्या उत्पन्न केल्लें आसा, ह्या लोकांनी आमकां सपोर्ट केलो म्हणून आमी ह्या उत्पन्ना पासून आयज दिसता काय तर हो खरोखरच मळो फुललेलो कसो. हेच्याय पेक्षा आनीक उत्पन्न घेवचो अशें ते लोक आमकां तुमकां काय कमतरता आसा, खंयच्या गोष्टीची कमतरता, तुमकां खत जाय किंवा तुमकां ट्रॅक्टर जावो नांगरूंक किंवा आणखी काहीतरी मदत जायी, सगळ्या प्रकारची मदत दिवंक हे डिपार्टमेंटाचे लोक आमकां तयार आसात. ते प्रत्येक फावटी हयसर येतात, आमकां ते फुडें काडटात आणि आमी फुडें सरा न्हू जाल्यार फायदो काय. अशा परिस्थितीन आमी आज सगळ्यांनी एकमत केला आणि सगळे फुडें सरले. शेती करूया. आयज आमी ही रोजां लायली, झेंडूची फुलां लायली, पण फाल्यां सकाळी आनीक वेगवेगळ्या प्रकारची भाजीपालो लावया, आनीक शेती लावया. अशा प्रकारे ही शेती आमी फुलवया. त्यांनी करून आमची ही जमीन जी आसा ती साबूत उरतली. फाल्यां सकाळी कोण म्हणचो नाका तुमची जमीन रिकामी आसा किंवा गव्हर्नमेंट सांगाचो ना ही रिकामी जागा तुम्ही करिनात, तेन्ना ही गव्हर्नमेंटा अंडर काय तर खंयच्या तरी प्रोजेक्टाक दिवया. आता नवीन प्रोजेक्ट येता, हयसर एअरपोर्ट जालो, काय तर खूप लोकांचो दोळो आसा हे जमनीचेर. म्हणून आमी काय केला, आज ही जमीन आमकां राखाची आसा, फुडले पिढीक दवरूची आसा आणि ही शेतीन उतारलो. आणि आज तुम्ही बघतात काय तर खूप प्रकारची ही जी रोजां फुललेली आसत आणि ह्याच्या जो फुडलो सीजन आसा ते आमी चिंतता काय तर आमी वेगवेगळ्या प्रकारची भाजी, केळीची झाडां आणि वेगवेगळ्या प्रकारची जी उत्पन्न आसा ती उत्पन्न घेवची. त्याचप्रमाणे आमकां खंय पाणी ना तर पाणयाचो सोर्स करच्या खातीर WRD सगळी पायपलायन घातलेली आसा. अशा सगळ्या प्रकारचे जे हे उत्पन्न आसा आमी घेवंक सोदतो. त्याचप्रमाणे आमचे हे जे लोक असतात, हे मित्रमंडळ या गावातले लोक असतात, ह्या लोकांनी ठरयला काय तर ह्याच्या पुढे वेगवेगळ्या प्रकारची शेती करची आणि ते शेतीतून शेतीचा एक फायदो काय तर जी लोकांक काम न करणारी असली, जी घराकडे बेकार असली त्यांकाय काम मेळ्ळा. जी लोकांक ह्या निमतान शेतीच्या निमतान लोकांचो व्यायाम जालो हो मुख्य कारण आसा. व्यायामय जालो आणि तेतून काहीतरी उत्पन्न जर मेळ्ळें, चाराणे उत्पन्न मेळ्ळें जाल्यार ते खंयतरी पोडा पाणयाक खर्च करूंकय मेळ्ळें. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फायद्या खातीर आणि ही शेती राखोवच्या खातीर मुख्य उद्देश हो शेती आमची साबूत रावंक जाय. तेच्या लागून आमकां गव्हर्नमेंटान कंपाऊंड घालून दिला. मोठे कंपाऊंड आसा. त्या कंपाऊंडाक लागून व्हडली जनावरां तर भितर येवंक शकनात आणि हे कंपाऊंड घातल्या नंतर आमकां कसले तरी प्रकारचो भंय ना काय तरी बाबा फाल्यां सकाळी कोणाची तरी गुरां ठरां येतली आणि हे आमचे शेत भात खातली म्हणून. तेन्ना हे आमी सगळो हे येदो व्हडलो प्रोजेक्ट उबो केल्लो आसा. हेच्याय फुडें जर आमकां काहीतरी कसली मदत पडली गव्हर्नमेंटाची तर आमी स्थानिक पंचा मार्फत आणि त्या डिपार्टमेंटा परत किंवा सरकारा पर्यंत आमी जावन आमकां जो काही मदत जाय ती मदत आमी मागूंक शकतो आणि ह्याच्या फुडें आमी मोठ्या उमेदीन ही शेती करूंक शकतो. तुमचें नांव कशें? माझे नाव आसा रवळनाथ तुळसकर. हांव ह्या गोष्टीक लागून हे जे आमकां इतकी मदत केली ह्या लोकांनी त्या तसेच आमचे पंच, स्थानिक पंच हे सगळ्यांचे आभार मानता. सरकारचे सुभाष शिरोडकर मंत्री, आमचे एग्रीकल्चर मंत्री, त्यांचे हांव आभार मानता. त्याप्रमाणे जे एग्रीकल्चर डिपार्टमेंटाचे लोक असतात किंवा त्या WRDचे लोक असतात ह्या सगळ्यांचे हांव आभार मानता. त्यांना धन्यवाद दिता आणि ह्या पुढे त्यांच्यानी अशीच आमकां भरघोस मदत करची आणि आमच्या कडसून ही शेती करून घेवची अशें हांव मानता. धन्यवाद.